उद्धव सेनेला मोठे भगदाड पडण्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल्यापासून कोणते नेते शिंदे गटात जाणार याची चर्चा रंगली आहे. आज रत्नागिरीत उदय सामंत ठाकरे गटाला ट्रेलर दाखवणार आहेत. दाऊस दौऱ्यात गुंतवणुकीपेक्षा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या चर्चेने अधिक गाजला. उद्धव सेनेने उदय सामंत हे शिंदे गटात बंडाळी करणार असल्याचा दावा केला होता. आज एकच खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिंदे आणि आपल्या भांडण लावण्याचा हा पोरखेळ असल्याचं म्हटलं होतं. तर उद्धव सेनेलाच भगदाड पाडणार असल्याचा शड्डू त्यांनी ठोकला होता. परदेशातून परतताच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला अल्टिमेटम दिला आहे. आज रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार तर असल्याचा त्यांनी दावा केलाच आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले. विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर उद्धव सेनेतील अनेक नेते शिंदे गटाकडे येणार असल्याचा दावा सामंत यांनी केला होता. उद्धव ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होणार असल्याचं त्यांनी दावा केला होता. रत्नागिरीत त्याचा पहिला ट्रेलर तर दाखवणार असल्याचे ते म्हणालेच आहेत. केवळ उद्धव सेनाच नाही तर काँग्रेसला पण झटका दाखवणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे. काँग्रेसला खिंडार पडणार असल्याचे ते म्हणालेच आहेत. आज रत्नागिरीत पक्षप्रवेश याची जय्यत तयारी सुरू आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार आहेत. सामंत उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पाडणार असल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे सेनेतील जवळपास 450 कार्यकर्ते उद्धव ठाकरे सेनेला राम ठोकणार आहेत. तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, सदस्य आज दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश होणार आहे. उद्धव सेनेचे तालुका प्रमुख प्रदीप साळवी, विभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख आप्पा खानेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर आज शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या नेत्याचा आज पक्षप्रवेश कोणत्याही पद्धतीने होणार नाही एवढं मात्र नक्की आहे. बघूया पुढे काय होतंय काय नाही समजेलच. आम्ही कुठे जात नाही. आम्ही तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती डिटेल देणारच आहोत. फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.